सध्या महाबळेश्वरच्या राजकारणामध्ये अनेक नवोदित तरुणांचा सहभाग हा लक्षणीय आहे. आपापल्या प्रभागातील समस्या, अडीअडचणी यावरती मात करायची असेल तर राजकीय पटलावरती आपण स्वतः उतरून नक्कीच आमूलाग्र बदल घडवू शकतो याची जाणीव मनाशी बाळगून हे तरुण आता आपल्या आयुष्यातील नवीन इनिंग खेळण्यासाठी सुसज्ज होताना पाहायला मिळत आहेत. श्री शंकर दगडू ढेबे हे त्यापैकीच एक. शंकर ढेबे यांनी महाबळेश्वर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 1 अ मधून आपली उमेदवारी निश्चित करत नगरसेवक पदासाठी जनकल्याणाची आस मनी बाळगून अहोरात्र प्रयत्नांच्या आधारे या राजकीय रणांगणामध्ये उडी मारली आहे. भर पावसात लिंगमळा रस्त्यावर साठलेल्या पाण्यात स्वतः उतरून त्या रस्त्याचे कायमस्वरूपी केलेले काम असेल, महाबळेश्वरमध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांकडून पाचगणीमध्ये घेतला जाणारा कर आणि त्या कराविरुद्ध केलेले आंदोलन आजही लोकांच्या लक्षात आहे. कुठल्याही प्रकारची ओळख नसताना एका गरीब कुटुंबाला त्यातील एका सदस्याला शस्त्रक्रिया करण्यासाठी झालेली मोलाची मदत ही देखील अविस्मरणीय आहे. खरं तर आजवर अशी अनेक कामे कोणत्याही मदतीशिवाय शंकर ढेबे यांनी करून दाखवली आणि त्याच कामांचा दाखला देत आपल्या प्रभागातील गोरगरीब जनतेच्या समस्या सोडवण्याची तसेच आपल्या प्रभागाचा कायापालट करण्याची आस मनी धरून दूरदर्शन संच या निवडणूक चिन्हावर ते निवडणूक लढत आहेत. खरं तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कुठल्याही प्रकारचे राजकीय पाठबळ नसताना देखील शंकर ढेबे हे जनकल्याणासाठी लढण्याचा प्रयत्न करतायत. राजकीय अनुभव तितकासा नसला तरी देखील जनसामान्यांशी जोडलेली नाळ ही निश्चित आपल्या कामी येईल हा विश्वास मनाशी बाळगून शंकर ढेबे हे सध्या जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. त्यांना साथ हवीये ती जनतेची आणि जनतेच्या प्रेमरूपी आशीर्वादाची. संगमार माझ्या कंपनीची ट्रिप दिनांक 6 रोजी आम्ही महाबळेश्वर प्रतापगडावरती फिरायला आल्यास आमच्याकडून पाचगणी टोलनाक्याने त्यांनी टोल वसुली केलेली आहे. आम्ही त्यांना सदरील हे सांगत होतो की आम्हाला महाबळेश्वर आणि प्रतापगडावरती जायचं आहे आणि तिथं आम्ही टोल देऊ. त्या बदल्यात त्यांनी बोलले की हा टोल वेगळा आहे आणि तो टोल वेगळा आहे, इथला टोल तुम्हाला भरावाच लागेल. आणि सदरील आम्ही जेव्हा महाबळेश्वरमध्ये गेले असता शंकर ढेबे साहेब व त्यांचे सहकारी शिवसेना प्रमुख शंकर ढेबे साहेब यांनी आम्हाला तो टोल वापस करण्यास त्यांना सांगितले आणि त्यांनी टोल दिला. पण अशी बहुतांश लोकांची फसवणूक होत आहे पाचगणी टोल नाक्यावरती. तर सदरील माझा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे. नमस्कार.